नमस्कार विद्यार्थी मुलांनो आज मी घेऊन आले आहे इयत्ता 9वीची मराठी पाठ्यपुस्तक अक्षर भारतीमधून धडा आहे दुसरा आणि या धड्याचे नाव आहे संतवाणी. मुलांनो, ही संतवाणीमधली पहिली संतवाणी आहे भेटी लागी जीवा. आणि भेटी लागी जीवा ही संतवाणी लिहिली आहे संत तुकारामांनी. तर चला सर्वप्रथम आपण पाहूया संत तुकारामबद्दल माहिती. तर मुलांनो, संत तुकाराम हे तुकाराम बोल्होबा आंबिले असे यांचे नाव होते आणि मोरे त्यांचं सरनेम ठेवले आहे. आणि त्यांचा जन्म आणि मृत्यू दिले आहे 1608 ते 1650. मुलांनो, व्यवहार आणि अध्यात्म याची सुयोग्य सांगड घालणारे आमचे वारकरी संप्रदायातील हे संत कवी होते. संत तुकाराम दांभिकता, देववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखंड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. मुलांनो, प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतून व्यक्त केली आहे. तर चला पाहूया. हे अभंग असे आहेत. भेटी लागी जीवा. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मुलांनी या पहिल्या अभंगाचं भावार्थ असं आहे की ते संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीशी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. मुलांनो, ह्या अभंगाचे काही शब्दार्थ आहेत ते पाहूया. भेट म्हणजे गाठ करणे किंवा मीटिंग करणे. जीवा म्हणजे आत्मज्ञाला म्हणजे टू द सोल. आस म्हणणे म्हणजे इच्छा असणे, अपेक्षा असणे, आशा असणे असं म्हणू शकता. तर आपण हिंदीमध्ये पण ह्याचा अर्थ सांगूया. काही मुलांना मराठीमध्ये समजत नाही, त्यासाठी मी हिंदीमध्ये पण इकडे भावार्थ समजून देते. बच्चों, यहाँ पर संत तुकाराम विठ्ठल को उद्देश्य करते हुए बताते हैं कि हे विठ्ठल, मुझे तुमसे मिलने की आस लगी हुई, इच्छा लगी हुई. मैं रात दिन तुम्हारी मिलने की राह देखता हूँ. बड़े आतुरता से आपकी राह देख रहा हूँ. इस तरह से विठ्ठल इस तरह से संत तुकाराम विठ्ठल की राह देख रहे हैं. तो चलिए देखते हैं अगला अभंग. वो इस तरह से है. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. मुलांनो, या अभंगाचे भावार्थ असे आहे की ते संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. चकोर पक्षी ते सांगतात की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हे चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्षासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. मुलांनो, या अभंग या ओळींचा काही शब्दार्थ आहे पाहूया. पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा, चंद्रमा म्हणजे चंद्र, जीवन म्हणजे आयुष्य, तैसे म्हणजे तसे आणि मन म्हणजे चित्त. बच्चों, यहाँ पर हिंदी में समझाना चाहूँगी कि संत तुकाराम जिस तरह से चकोर पक्षी का उदाहरण देते हुए कहते हैं कि जिस तरह से चकोर पक्षी पूर्णिमा जब आती है वो चंद्रमा उसके किरणों के लिए व्याकुल होता है. वो उस किरणों को अपना जीवन समझता है. उसी प्रकार विठ्ठल को ही यहाँ पर संत तुकाराम अपना जीवन मानते हैं. वो उस चकोर पक्षी की तरह व्याकुल हो रहे हैं और दिल से अपने विठ्ठल को मिलना चाहते हैं, उनके दर्शन करना चाहते हैं. चलिए देखते हैं अगला अभंग. वो इस तरह से है. दिवाळीच्या मुळाली की आसावली, पहाटेस वाटुली पंढरीची. या अभंगाचा भावार्थ असा आहे मुलांनो की संत तुकाराम इथे सांगतात की ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरून कोणीतरी मुहाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे हे उदाहरण देऊन पण सांगतात की हे विठ्ठला, मी देखील पंढरापूरून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल याची आतुरतेने मी वाट पाहत आहे.
मुलांनो, ह्याचे काही शब्दार्थ आहे ते पाहूया. मुळा, मुळा म्हणजे मुहाळी, म्हणजे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली ती माहेरची व्यक्ती जी असतात त्यांना म्हटलं आहे मुहाळी. आणि लेकी म्हणजे मुलगी माहिती आहे तुम्हाला. आसावणे म्हणजे आतुर होणे आणि व्याकुळ होणे. आणि वाटली म्हणजे वाट किंवा मार्ग, रस्ता. बच्चों, यहाँ पर हिंदी में समझाना चाहूँगी. संत तुकाराम कहते हैं कि जिस तरह से एक ससुराल गई लड़की को दिवाली दिवाली जैसे महान पर्व पर वो राह देखती है कि कोई उसके मायके से कोई व्यक्ति उसके लिए कुछ लेकर आए, या उस व्यक्ति को मिलना चाहती है जो मेरे मायके से आया है. उसी तरह से संत तुकाराम भी इसी तरह से विट्ठल को मिलना चाहते हैं. वो पंढरपुर को अपना मायका कहते हैं और उनसे मिलने की आतुरता व्यक्त करते हैं. तो देखते हैं अगला अभंग. वो इस तरह से है. भूकेलीवा बाळ अति शोक करी, वाट पाही उरी माऊलीची. मुलांनो, ह्या ओळीचा अर्थ असा आहे की जसं इथे उदाहरण देऊन ते सांगतात की लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करतो, रडतो जेव्हा त्याला भूक लागली असते. म्हणजे रडत तळमळत असतो आणि आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईशी अतिशय आतुरतेने त्याची वाट पाहत असतो. जी त्याला भूक लागली असेल तर तो आईला शोधतो. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे. मला तुझ्या भक्तीची, भावनाची भूक लागली आहे विठ्ठला. मी तुझी वाट पाहत आहे. ह्या अभंगाचे शब्दार्थ असे आहे. भूकेलीवा म्हणजे भूकलेले, आणि शोक म्हणजे दुःख, खेद, उरी म्हणजे हृदयापासून, हृदय असं म्हटलं गेलं है. बच्चों, यहाँ पर हिंदी में समझाना चाहूँगी कि जिस तरह से यहाँ उदाहरण देते हुए समझाया जा रहा है कि जब छोटा बालक उसे जब भूख लगती है तो वो अपनी माँ की खोज में होता है कि उसकी माता कब आएगी और उसकी भूख को शांत करेगी. उसी तरह से यहाँ पर संत तुकाराम भी अपनी माँ विट्ठल को मानते हैं, माऊली मानते हैं. तो अपनी भक्ति को प्रदर्शित करना चाहते हैं. वो चाहते हैं मेरी माँ भी उसी तरह से, मेरे विट्ठल भी उसी तरह से मेरे समक्ष आए और उनकी वो राह देख रहे हैं. तो चलिए देखते हैं अगला अभंग. इस तरह से है. तुका मनी मज लागली से भूक, धावुनी श्रीमुख धावी देवा. ह्या अभंगाचे भावार्थ असे आहे मुलांनो. अभंगाचा हा शेवटचा अभंग आहे आणि अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशा वेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. या अभंगाचे भावार्थ असे आहे. तुका म्हणजे इकडे संत तुकारामांना म्हटलंय आणि मज म्हणजे मला, माझे, भूक म्हणजे शुद्धा किंवा खाण्याची इच्छा असणे आणि मुख म्हणजे चेहरा, दावी म्हणजे दाखव. तर मुलांनो, इथे हिंदीमध्ये तुम्हाला समझून सांगते. बच्चों, यहाँ आखिरी के अभंग में ये समझाना चाहा है तुकाराम जी ने कि जिस तरह से एक बच्चे के लिए जिस तरह से विट्ठल दर्शन होना चाहिए, उनकी तीव्र भूख होती है, एक बच्चे की भूख होती है माँ के लिए, उसी तरह विट्ठल की भूख लगी है मुझे, विट्ठल दर्शन की भूख लगी है इस भक्त को, इस संत तुकाराम को. तो यहाँ पर वो विनंती करते हैं विट्ठल से और उनके श्रीमुख को देखना चाहते हैं, उनके दर्शन पाना चाहते हैं. और इसके लिए वो चाहते हैं कि उनके विट्ठल उनके पास तुरंत दौड़ कर आए. इस तरह से वो यहाँ विनवनी कर रहे हैं. तो यहाँ पे कुछ इस अभंग के द्वारा कुछ वाक्य प्रचार दिए हैं बच्चों, देख लेते हैं. वाक्य प्रचार इस अभंग से रिलेटेड जो हैं वो परीक्षा की दृष्टि से महत्वपूर्ण हो जाते हैं. आप लोग पढ़ लेते हैं तो अच्छा है, तो आपकी परीक्षा में बहुत ही उपयोगी हो जाते हैं. वाक्य प्रचार इस तरह से है. आस लागणे म्हणजे उत्कंठा लागणे, इच्छा होणे, आणि वाट पाहणे म्हणजे प्रतीक्षा करणे, शोक करणे म्हणजे दुःख करणे, आकांत करणे. तो इस तरह से ये पूर्ण रूप से अभंग यहाँ पे समाप्त होता है. और बच्चों, एक बात और, ये अभंग जो है सकल संत गाथा खंड दूसरा से लिया गया है और श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1136 मधून घेतलेला आहे. तो तुम्हाला हा अभंग समजलाच असेल.
माझा हा छोटासा प्रयास होता की तुम्हाला अभंग व्यवस्थित समजून जाईल, म्हणून मी ते प्रयत्न केले आहे हिंदी आणि मराठी दोघांमधून तुम्हाला समजवण्याचा. तर मला अशी आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ पसंत कराल आणि पुढे जरूर शेअर करा तुमच्या मित्रांना, त्यांना पण त्याचा लाभ होऊ दे. आणि चला पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.